चामदर येथील अंगणवाडीचं बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाच्या झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। आमदार निधीतून मंजूर झालेल्या कामाकडे इंजिनियरने दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचेही आता नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। अहिवंतवाडी ग्रामपंचायत अंतर्गत चामदरी फाट्यावर सुमारे 2 ते 3 वर्षांपूर्वी अंगणवाडीचं बांधकाम पूर्ण झालं असून हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय। आमदार निधीतून हे बांधकाम झालं असून या कामावर इंजिनियर यांचा अंकुश नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय। ज्या ठेकेदाराने हे काम केले त्यांनी काम करताना एस्टिमेट नुसार काम केलेलं नसल्याचा आरोपही या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केलाय। सुमारे 2 ते 3 वर्षाच्या आत त्या अंगणवाडीला आतून बाहेरून तडे गेले तर साईड पट्ट्याही निघून गेल्या। छोटी छोटी मुले या ठिकाणी बसतात त्या ठिकाणच्या टाईल्स देखील संपूर्णपणे उधळून गेले। यामुळे अंगणवाडीमध्ये साप वगैरे जाऊन किंवा वरील स्लॅबचं मटेरियल पडून एखाद्या चिमुकल्याबरोबर दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय। अंगणवाडीमध्ये एखादी दुर्घटना घडलीच तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही आता संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। इंजिनियर यांनी या कामाची गुणवत्ता तपासली नाही, तसेच काम पूर्णत्वाचा दाखला देताना तांत्रिक बाबीही तपासल्या नसतील का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। जर तपासून काम पूर्णत्वाचा दाखला देताना काम पूर्ण झाल्यापासून ते वॉरंटी कालावधीत असेल तर कामाची देखभाल ही ठेकेदाराकडेच राहील। वॉरंटी म्हणून हमीपत्र ठेकेदाराकडून घेतले का असाही प्रश्न उपस्थित होतोय। अंगणवाडीची अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली असून या ठिकाणी सध्या मुलांना बसण्यासाठीही योग्य जागा नसल्याने नागरिकांनी तसंच पालकांनी संताप व्यक्त केलाय। चामदर येथील अंगणवाडीची कामाची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या इसमांवर कारवाई करावी, तसेच या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणीही आता स्थानिक नागरिकांमधून केली जाते। माझं नाव गोविंद शिवराम पवार, राहणार चामदरी। आमच्या गावातील अंगणवाडीचं काम आहे ना 2022-23 मध्ये झालेलं आहे। आमदार निधीमधून काम केलं आहे, पण काम ठेकेदाराने ना परिपूर्ण केलेलं नाही, फक्त पॉलिसी मारून दिली। कारण की निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे आणि पैसे त्यांनी बिलं पास करून घेतलेत। काम दाखव का तर हे काम म्हणजे असं पूर्ण निकृष्ट दर्जाचं केलं आहे। तर हे वरच्या अधिकाऱ्यांना माहिती होण्यासाठी आम्ही हे ना गावातील सर्व नागरिक एकत्र आलो आहे। ह्या कामाची चौकशी जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांशी व्हावी आणि चौकशी करावी। माझं नाव अशोक देवदास ठाकरे, राहणार चामदरी। गावातली नागरिक बोलतो। इकडे अंगणवाडीची एकदम परिस्थिती बिकट आहे। खड्डे पडलेले, एखादा पोर जाऊन जर त्या फरचीचे तुकडा फुटून खड्ड्यात जाऊन पडला त्याला जबाबदार कोण राहील? फरच्या उधळून जायले। त्याची तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून ठेकेदार कोण जे असतील ते त्यांनी काम चांगल्या प्रकारे करून द्यावा, आमची ही नम्र विनंती। अंगणवाडी केंद्र चामदरी सेविका म्हणून काम करते। माझे नाव भारती विश्वनाथ बैरम आहे। तर मी इथं लहान बालकांना बसू शकते, परंतु बसण्याची जागा व्यवस्थित नाही आहे ना। अंगणवाडीची पडझड झालेली आहे किंवा पावसाळ्यामुळे पूर्ण भिंती तुटलेल्या आहेत आणि स्लॅब पण पूर्ण गळतोय। पोरांना बसण्याची गैरसोय असल्यामुळे फरशी पण तुटलेली आहे। तर माझं हे काम व्यवस्थित करून द्यावं ही आपली विनंती। हे आपली विनंती आहे। हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं याबाबत काय सांगाल तुम्ही? हे काम निकृष्ट दर्जाचं झाले तर ते माझं हे काम अंगणवाडीचं पूर्ण चौकशी करून दिलेलं आहे। मी पाठपुरावा केलेला आहे, पण ते कोणीच लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळे मला पोरं बसवण्याची भीती वाटते। हे काम माझं दुरुस्त करून द्यावं पूर्ण अंगणवाडीचं। ताराबाई लक्ष्मण सवरे, मदतनीस म्हणून आहे मी। हे अंगणवाडीत काम करते आणि ही शाळा पूर्ण अंगणवाडी पडायसारखी झाली। ते बाळांचा धोका मला आहे। आज त्यांचे पालक बोलू शकते, काही कमी जास्त झाला तर आम्हाला धरती। त्याची विनंती आहे का दुरुस्ती करावा येईल।
स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सागर गांगुर्डे सह माधव खाबिया, नाशिक ग्रामीण.